स्वागतम सुस्वागतम. आज प्रवचन माननीय मुक्ताताई गरसोळे यांचे इथे आगमन झाले आहे, त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. सुरुवातीला आपल्या प्रथेप्रमाणे प्रार्थना आपले माजी कार्याध्यक्ष श्रीयुत देशपांडे करतात, त्यांना मी विनंती करतो. ओम गं गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षये मामृतात्. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. सर्वत्र स्थिनासन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे थोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु. यानंतर आपले अध्यक्ष श्री बाळासाहेब कुलकर्णी प्रास्ताविक करतील. आज आपण जो कार्यक्रम केलेला आहे तो खास कार्यक्रम आहे. त्याच्या प्रोग्रामातून अधिक बात बोललेला आहे. अधिक बाताच्या निमित्तानं आपण एका चांगल्या व्यक्तीचं आपण हे प्रवचन केलेलं आहे. त्याच्याबद्दल जरा माहिती दे तर त्याची चांगले प्रवचन झाले खूप मोठा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. या अधिक बाताच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यानंतर आजचे व्याख्याते सौ मुक्ताताई गरसोळे यांचा परिचय सौ उषा पायघोडे करून देते. मी त्यांना विनंती करीत आहे. मुक्ता गरसोळे कुलकर्णी संस्कृत अभ्यासिका, संशोधिका, संत साहित्य निरूपणकार आणि व्याख्याते. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी, समर्थ वृत्ती सुनीलजी चिंचोळकर यांच्या त्या शिष्या आहेत. त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 22 वर्षात सुमारे 500 व्याख्याने व प्रवचने देण्याचा भाग्ययोग त्यांना लाभलेला आहे. संस्कृत स्तोत्र सुगंध या संस्कृत स्तोत्राच्या गायन व निरूपण कार्यक्रम सादर करत्या. यानंतर माननीय मुक्ताताई गरसोळे यांना मी विनंती करीत आहे, त्यांनी त्यांचं प्रवचन सुरू करावं. नमस्कार. प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज मला या ठिकाणी अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मास या विषयावर आणि त्या निमित्तानं विष्णू सहस्त्रनाम या आपल्या अत्यंत अलौकिक अशा दिव्य अशा स्तोत्राची माहिती देण्यासाठी आमंत्रित केलंय. मी या आयोजकांचं मनपूर्वक सुरुवातीलाच मी त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. आपण श्रीकृष्णाचे सर्वजण भक्त आहोत आणि पुरुषोत्तम मास अर्थात श्रीकृष्णाचा मास आहे, त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं श्रीकृष्णाचं वंदन करूयात. माझ्या प्रथेप्रमाणे माझ्या व्याख्यानाची आणि प्रवचनाची सुरुवात ही मी कायम सस्वर करत असते, आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याप्रमाणे आजच्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कृष्णाच्या वंदनेनेच करूया. शांताकारं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी
योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् सर्वलोकैकनाथम्. मंडळी, अधिक महिना अर्थात अधिक महिना म्हणलं की आपल्या सर्वांच्या पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे अधिकस्य अधिकम फलम ही संस्कृत उक्ती. अधिक महिन्यात केलेली कुठलीही गोष्ट ही तुम्हाला दुपटीने चौपटीने परत फळ देते असं म्हणतात. आणि म्हणूनच अधिक महिन्याच्या या अत्यंत शुभ अशा महिन्यामध्ये आपण भेटलेलो आहोत. आणि ते सुद्धा विष्णू स्वरूप म्हणजे विष्णू हा जो सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे त्याची 1000 नावं ज्याच्यामध्ये आहेत अशा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राची आपल्याला महती ऐकायची आहे. त्याचा आज उपयोग काय हे ऐकायचंय. कारण बऱ्याचदा काय होतं, ही जी संस्कृत स्तोत्र आहेत या सगळ्याचा आज मला काय उपयोग आहे, आज माझ्या आयुष्यात त्यांनी काही फरक पडणार आहे का, ही सगळी नावं उच्चारल्यामुळे माझ्या शारीरिक मानसिक व्यक्तिमत्वामध्ये काही फरक होणार आहे का, किंवा हे सगळं वाचायचा आज मला काय फायदा आहे. आपण सगळ्या गोष्टी आता युटिलिटी या एका आपल्या निकषावर बघतो, बरोबर आहे की नाही. मला काय फायदा आहे, मला काय उपयोग आहे, हा आधी आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो. आपल्या कमी असेल एक वेळ, पण आपल्या तरुण पिढीचा तो जास्त असतो. आणि म्हणूनच अधिक महिन्याच्या या निमित्तानं आयोजकांनी हा जो विषय ठरवलेला आहे तो अतिशय चांगला आहे. कारण विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं नेमकं महत्त्व हे तरुण पिढीला सुद्धा कळलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर नेमका कसा होतो हे कळण्यासाठी विष्णू सहस्रनाम हे अत्यंत अलौकिक आणि दिव्य असं स्तोत्र आहे. पण त्याच्याकडे वळण्याआधी विष्णू सहस्रनामाचा पाठ हा नेहमी अधिक महिन्यात प्रामुख्याने केला जातो. इतर वेळेलाही तो करावाच, पण अधिक महिन्यात तो प्रामुख्याने केला जातो का, तर अधिक महिना आता मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे आज आपल्याला कुणीतरी विचारलं समजा की कशाला हा अधिक महिना येतो, कुठनं येतो. बघा आता दिवाळी सुद्धा 1 महिन्याने पुढे गेली, श्रावण महिना 1 महिन्याने पुढे गेला. हे सगळं अधिक महिन्याचा परिणाम आहे. अधिक महिना हे चांद्र गणना म्हणजे सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांच्यात होणारा फरक जो आहे तो भरून काढण्यासाठी केलेला आहे. आपण आपल्या शालेय पुस्तकात शिकलेलो आहे की आपण जे कॅलेंडर फॉलो करतो त्याला ग्रेगरी कॅलेंडर असं म्हणतात. हे काय असतं तर सूर्याभोवती पृथ्वी जी प्रदक्षिणा घालते त्याला 365 दिवस लागतात, बरोबर आहे, आपण हे शिकलोय. हे 365 दिवस ज्या लागतात ते पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला लागतात. त्याला आपण सौरवर्ष असं म्हणतो. मग चांद्रवर्ष हे काय आहे, चांद्रवर्ष म्हणजे चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती 12 प्रदक्षिणा पूर्ण करतो, त्याला 354 दिवस लागतात. बघा 365 आणि 354. आता यातला जो 10-11 दिवसांचा फरक येतो तो कसा भरून काढायचा. चांद्रवर्ष आणि सौरवर्षातला 10-11 दिवसांचा फरक येतो, तो भरून कसा काढायचा. तर मग दर 3 वर्षांनी आपल्याला ते 1 महिन्याच्या स्वरूपात तो भरून काढायला लागतो, त्याला आपण अधिक महिना म्हणतो. आलंय लक्षात. हा जो फरक येतोय त्या फरकाला वैदिक काळापासून ओळखलेला आहे. वेदांमध्ये सुद्धा या फरकाचा उल्लेख आहे, या कालगणनेचा उल्लेख आहे. अधिक महिना हा या 2 वर्षांमधला म्हणजे सौरवर्ष आणि चांद्रवर्षांमध्ये होणारा जो फरक आहे त्याला भरून काढण्यासाठी केलेला आहे. हा दर 3 वर्षांनी आलेला आहे, त्याला आपण अधिक महिना म्हणतो. काही वेळेला 27 महिन्यांनी येतो, काही वेळेला 35 महिन्यांनी हा अधिक महिना येतो. ते पंचांगामध्ये आपल्याला लक्षात येतं. या वर्षीचा अधिक महिना हा ज्येष्ठ अधिक आहे, ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला अधिक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, ज्येष्ठ अधिक. आता मराठीमध्ये आपण त्याला अधिक महिना म्हणतो. इतर अनेक ठिकाणी त्याला अनेक नावं आहेत. कुणी त्याला पुरुषोत्तम मास म्हणतं, कुणी त्याला मलमास असं म्हणतं, कुणी त्याला धोंडाचा महिना असं म्हणतो. ग्रामीण भागामध्ये हा शब्द कुणी त्याला म्हणतात, कुणी त्याला संसर्प मास असं सुद्धा म्हणतं. तर आता काय झालं, प्रत्येक महिन्याला आपापली देवता ठरवून दिलेली आहे. हा अधिक महिना असा होता की त्याला देवताच नव्हती असं सांगतात, कथा सांगतात अशी की हा अधिक महिना निराश झाला, मला कुठलीच देवता नाही. मग तो शेवटी
सगळ्यांकडे गेला, सगळेजण म्हणले तू श्री विष्णूंना शरण जा, श्री विष्णूंना शरण जा आणि मग तुला काय ते उपाय सुचवतील. तेव्हा हा अधिक महिना श्री विष्णूंना शरण गेला आणि त्यांना म्हणलं मला देवताच नाही, माझ्या या प्रत्येक महिन्याला देवता आहे, मला देवताच नाही. तेव्हा ते म्हणले घाबरू नकोस, मी तुला आश्रय देतो आणि आजपासनं तुझी मी देवता आहे. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे कोण? विष्णू. स्वतः विष्णूंनी त्याला आपल्याला आश्रय दिला, त्याला त्या महिन्याला आश्रय दिला, त्या महिन्याची देवता व्हायचं मान्य केलं, म्हणून त्याला विष्णूचा म्हणून पुरुषोत्तम मास असं आपण म्हणतो. आणि मग काही ठिकाणी त्याला दोंडाचा महिना का म्हणतात, तर त्यावेळेला ते पूर्णासारखे दिंड केले जातात ग्रामीण भागामध्ये म्हणून म्हणतात. तर एका ठिकाणी मी असंही ऐकलं, एकांनी सांगितलं की हा महिना इतका पवित्र आहे की तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करताना रस्त्याने जाताना दोंडे पडले असतील, त्यावर अक्षता टाकत गेलात तरी त्या दोंड्यांमध्ये देवत्व उतरेल, इतकं या महिन्याचं धार्मिक महत्व जास्ती आहे, म्हणून याला दोंडाचा महिना म्हणतात. तर हे सगळी याची नावं आहेत, अधिक महिन्याचीच ही सगळी नावं आहेत. आणि या अधिक महिन्यामध्ये जावयाचं अतिशय कौतुक केलं जातं. मुलीला घरी बोलवून जावयाला वाण दिलं जातं. का बरं? आता याच्या मागची सुद्धा, आता प्रत्येक वेळेला कशी माझी पिढी मधली पिढी आहे, आता तरुण वर्गालाही मला हात धरायचा आहे, तुमच्यासारख्या ज्येष्ठांचाही मला हात धरायचा आहे. मधली पिढी असल्याने मी या सगळ्याचा थोडा शास्त्रीय विचार करते, थोडा प्रॅक्टिकल विचार करते. कसं असतं बघा, जावई हा नारायण स्वरूप आहे आणि आपली कन्या जेव्हा आपण त्याला देतो तेव्हा ती लक्ष्मी स्वरूप आहे, हे लक्षात घ्या. म्हणून विवाहाच्या दिवशी ते नुसते वधूवर नसतात, आपण त्यांना नमस्कार करतो, काही ठिकाणी त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलं जातं. का बरं? तर त्या दिवशी त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. या जगाचे माता पिता आहेत, ते लक्ष्मी आहे, आपली मुलगी लक्ष्मी आहे, त्यांच्या घरात ती लक्ष्मीच्या पावलांनी जाणार आहे. आणि म्हणून आपण अत्यंत म्हणजे आई वडील हे अत्यंत अभिमानाने हात देतात त्यांच्या हातात की नारायण स्वरूप अशा माझ्या जावयाला मी लक्ष्मी स्वरूप अशी माझी कन्या बहाल करतोय, प्रदान करतोय. म्हणजे खरं तर आपण म्हणजे मुलीचे आई वडील हे देण्याच्या भूमिकेत आहेत, देणाऱ्याच्या. उलट त्यांचं महत्व हे जास्ती आहे. आणि जावई हा नारायण स्वरूप आहे म्हणजे परत विष्णू. अधिक महिना हा विष्णूचा महिना आहे, म्हणून मग त्या विष्णू स्वरूप असलेल्या जावयाला आपल्या घरी बोलवायचं. आणखी एक प्रथा आहे त्याच्यामध्ये, 33 आकड्यांचं महत्व आहे. 33 आता तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, 33 मग 33 अनारसे द्या, 33 बत्तासे द्या, 33 मैसूर पाक द्या, ज्याला छिद्र असतात अशा गोष्टी आपण देतो. 33 आकड्याचं काय महत्व आहे? तर 33 म्हणजे आपल्या हिंदू किंवा आपल्या संस्कृतीमध्ये तुम्हाला माहितीये ते वाण द्यायचं, हे लक्षात ठेवा. म्हणून 33 आकडा महत्वाचा आहे. जावयालाच का द्यायचं? तर जावई हा नारायण आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, लक्ष्मी आपली मुलगी लक्ष्मी असली तरी सुद्धा नारायणाची साथ पाहिजे तिला. नारायण म्हणजे कोण? नारायण म्हणजे धर्म. टेबला खालची लक्ष्मी नकोय आम्हाला, आम्हाला टेबला वरून येणारी व्हाईट मध्ये हवाय, म्हणून तिला नारायणाची जोडी बनवून द्यायची आहे. नाहीतर नुसती लक्ष्मी पण आवडतेच की आपल्याला, पण नुसती लक्ष्मी नकोय. आपली संस्कृती एवढी महान आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो आपण. ते दोघं एकाच वेळेला एकाच ठिकाणी उपस्थित पाहिजेत आपल्याला. का? कारण नुसती लक्ष्मी आम्हाला नको, चांगल्या वैध मार्गाने आलेली लक्ष्मी आम्हाला नको. नुसती लक्ष्मी आली तरी ती आपल्याला समृद्धी देणार नाही, ती आपल्याला रात्रीची शांत झोप देणार नाही जर ती भ्रष्ट मार्गाने आली असेल, टेबला खालून आली असेल तर. म्हणून कायम जावयाला का महत्व? कारण माझ्या लक्ष्मीला त्या नारायणाचा हात पाहिजे, माझ्या लक्ष्मीला धर्माच्या मार्गाने ती लक्ष्मी आली पाहिजे माझ्या घरामध्ये. म्हणून श्री सूक्तामध्ये आपण काय म्हणतो, तुम्ही कदाचित श्री सूक्त तुम्हाला माहिती असेल, सोस्मिताम हिरण्य प्राकाराम. सोस्मिता म्हणजे ती स्माइलिंग फेसनी माझ्याकडे यावी, स्माइलिंग फेसनी ती माझ्याकडे यावी म्हणजेच ती चांगल्या मार्गाने माझ्याकडे यावी. मला रात्रीची झोप घालवून लक्ष्मी नकोय. यासाठी 33 आकड्याचं महत्व, यासाठी जावयाचं महत्व आणि यासाठी आपल्या लक्ष्मी जी आपल्या कन्या स्वरूप आहे तिचंही महत्व या पुरुषोत्तम मासामध्ये सर्वाधिक आहे. मग या पुरुषोत्तम मासामध्ये अशा कोणत्या गोष्टी कराव्यात? आपण मगाशी तुम्हाला मी म्हटलं अधिकस्य अधिकम फलम. या मासामध्ये या महिन्यामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी कराल त्याचं फळ दुप्पट आणि चौपट होऊन तुम्हाला मिळेल.
जर तुम्ही 10 रुपयाचं दान केलं तर तुम्हाला 100 रुपये परत मिळतील. आजच्या भाषेत समजवायचं झालं तर दुपटीने फळ मिळतं. एखादं सत्कृत्य करणं हे कधीही चांगलंच आहे. पण मग आपल्याला काय झालं, लोकांना जर त्याला धार्मिक आवरण घातलं की लोक करायला लागतात. अधिक महिन्यात करावर का दान, म्हणजे तुम्हाला जास्ती रिटर्न्स मिळतील. आपण म्हणतो ना कुठल्या म्युच्युअल फंडात रिटर्न्स जास्ती आहेत तिथे इन्व्हेस्ट करा. प्रॅक्टिकल बोलते मी काही वेळेला. काय आपण करायचं, अधिक महिन्यात जी गुंतवणूक कराल, गुंतवणूक म्हणजे दानाची गुंतवणूक, साधनेची गुंतवणूक, तपाची गुंतवणूक, अधिक महिन्यात जी गुंतवणूक कराल ना ती तुम्हाला दामदुपटीने परत मिळणार आहे. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं आमच्या पूर्वजांनी म्हणून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की अधिक याचा अर्थ एक्स्ट्रा असा पण म्हणून मांडले. एक्स्ट्रा आता खर्च होणार, एक्स्ट्रा मंथ झाला ना, एक्स्ट्रा होणार सगळ्या गोष्टी. मग त्यासाठी दान दिल्याने ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाहीये त्यांना त्याची प्राप्ती होईल, म्हणूनही दान द्यायचं. दान हे खरं तर आपण असं म्हणतो की आपण दुसऱ्याला देतो, असं नाही. दानाने खरं तर आपल्यालाच फायदा होत असतो. तुम्ही म्हणाल अहो असं कसं, मी जर 100 रुपये एखाद्या भिकाऱ्याला दिले तर त्याला फायदा होईल. त्याला होणारच आहे फायदा, तो जेवेल त्या 100 रुपयात. पण तुम्हाला जास्त फायदा होणार आहे कारण तुमची चित्त शुद्धी होणार आहे, तुमचं माइंड प्युरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे देण्याची सवय लागणार आहे. आज सगळीकडे एक मुलं आहेत, आपण बघतो घराघरांमध्ये. त्या मुलांना शिकवायला लागतं शेअरिंग इज केअरिंग. आम्ही त्या मुलांना सांगतो, कारण आता मुलांसाठी सुद्धा आम्हाला प्रबोधनाचे वर्ग घ्यावे लागतात. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो एकेका घरात एक मुलं त्यांना मिसळू द्या त्यांच्या भावंडांमध्ये, त्यांना शेअरिंग करू द्या. मग हे दान म्हणजे काय, अधिक महिन्यात केलेलं दान म्हणजे शेअरिंग आहे. आपण काही एकट्या कुटुंबासाठी जगत नाही. माझ्या 100 रुपये जर मी मिळवले, त्या 100 रुपयाची मी एकटी मालकीण आहे का? मला 100 रुपये मिळवण्यासाठी माझ्या आई वडिलांनी शाळेत घालायला पाहिजे होतं की नाही, ते घातलं म्हणून मला शिक्षण मिळालं. माझा समाज आजूबाजूचा असा होता की जिथे तालिबान सारखी परिस्थिती नव्हती की बाहेरच पडता येत नाहीये, मग मी कशी शाळा शिकले असते. माझ्या गुरूंनी माझ्यावर संस्कार केले, त्यांनी मला चांगलं शिकवलं म्हणून मला चांगली पदवी मिळाली, आणि चांगली पदवी मिळाली म्हणून मी अर्थार्जन करू शकले. मग तुम्ही मला सांगा, माझ्या मिळालेल्या 100 रुपयामध्ये किती जणांचा वाटा आहे?